नमस्कार मित्रांनो, कथांगण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची कथा ही मिसिंग वुमन या कथेचा दुसरा व शेवटचा भाग आहे. जर याचा पहिला भाग ऐकला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन ऐका, कारण त्याशिवाय हा दुसरा भाग समजणार नाही. मागील भागात आपण पाहिलं की 2 महिला बेपत्ता होत्या व 2 महिलांवर अत्याचार करून त्यांचा खून केला गेला होता. त्यांचे मृतदेह हे मुंबईजवळील जंगलाशेजारी सापडले होते. मुंबईत आंतरराष्ट्रीय संमेलन होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेसाठी व काही तपासात धागेदोरे मिळत नसल्याने PSI कांबळेंनी ही केस डिटेक्टिव्ह रावकडे सोपवली होती. राव CCTV फुटेज पाहून व तपास करून श्रेयससह पोलीस स्टेशनमध्ये आला होता. आता या कथेचा पुढील भाग पाहू. राव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही वेळाने बाहेर आला. रावच्या हातात एक कॅरीबॅग होती. श्रेयस व राव परत घरी आले. रावने त्या कॅरीबॅगमधून एक मोबाईल बाहेर काढला. श्रेयस तो मोबाईल पाहून म्हणाला, हा कोणाचा मोबाईल आहे राव? जी बेपत्ता झालेली मुलगी आहे स्मिता, तिचा हा मोबाईल आहे, असं म्हणून राव त्याच्या एक्सपेरिमेंट रूममध्ये गेला व साधारण तासभर तो मोबाईलवर काही रसायन टाकून प्रयोग करत होता. राव तासानंतर गंभीर चेहऱ्याने बाहेर आला. श्रेयस म्हणाला, राव काय झालं? काही टेन्शन आहे का? हो श्रेयस, या मोबाईलवर काही रक्ताचे डाग सापडलेले आहेत. या मोबाईलला रक्त लागलेलं होतं, परंतु ते रक्त पुसून तो मोबाईल परत तिच्या रूममध्ये ठेवला होता. त्यामुळे प्रथमदर्शनी ते रक्ताचे डाग कोणाला दिसले नाहीत, परंतु मोबाईलच्या चार्जर सॉकेटमध्ये नकळत रक्ताचे निशाण राहिलेले आहेत. आता हे रक्त कोणाचे आहे हे पाहावे लागेल. त्यासाठी स्मितांच्या घरच्यांचे DNA या रक्तासोबत मॅच करावे लागतील. त्यातून समजेल की हे रक्त स्मिताचे आहे की नाही ते. रावने PSI कांबळेंना फोन केला व त्याने लवकरात लवकर स्मितांच्या घरच्यांचे DNA सॅम्पल जमा करावेत अशा सूचना त्यांना केल्या. PSI कांबळेने उद्यापर्यंत ते मिळतील याची खात्री रावला दिली. काही वेळाने हवालदार बिसे रावच्या घरी आले. रावने PSI कांबळेंना पोलीस कर्मचाऱ्याला घरी पाठवण्यास सांगितले होते. रावने तो मोबाईल व त्या रक्ताचे सॅम्पल हवालदार बिसेंना दिले व या रक्ताचे DNA व स्मिताच्या घरच्यांचे DNA मॅच होतात का हे बघण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्याची सूचना केली. मोबाईल व रक्ताचे सॅम्पल घेऊन हवालदार बिसे तिथून निघून गेले. राव व श्रेयस सर्व आवरून झोपी गेले. सकाळी 8 वाजता रावला PSI कांबळेंचा फोन आला. ज्यावेळी स्मिता बेपत्ता झाली होती त्यानंतर काही दिवसांनी एक मृतदेह आढळला होता. स्मिताच्या घरच्यांना तो मृतदेह दाखवला त्यावेळी त्यांनी तो स्मिताचा नसल्याचे सांगितले होते, परंतु त्या मृतदेहाचा चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळखण्यात चूक होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी त्या मृतदेहाशी स्मिताच्या वडिलांचा DNA मॅच होतोय का हे पाहण्यासाठी स्मिताच्या वडिलांचे DNA सॅम्पल घेतले होते व त्यातूनही तो मृतदेह स्मिताचा नसल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे स्मिताच्या वडिलांचे DNA सॅम्पलचे रेकॉर्ड प्रयोगशाळेत होते. रावने मोबाईलवरील रक्ताचा नमुना दिला तो त्यांनी तडक प्रयोगशाळेत स्मिताच्या वडिलांशी मॅच होतोय का हे पाहण्यासाठी पाठवला होता. त्यामुळे सकाळीच त्यांना त्याबद्दल रिपोर्ट मिळाला होता. रावने PSI कांबळेंशी बोलून फोन ठेवला. रावचा चेहरा गंभीर झाला होता. श्रेयसने त्याला विचारले, काय झाले राव? काय म्हणाले PSI कांबळे? रावने एक दीर्घ श्वास घेतला व म्हणाला, त्या रक्ताच्या सॅम्पलमधील DNA स्मिताच्या वडिलांशी 97% मॅच झाला आहे. म्हणजेच त्या मोबाईलवरील रक्त हे स्मिताचेच होते व तिचाही खून झाला आहे हे खात्रीशीर मी सांगू शकतो. काही वेळ श्रेयसही शांत बसला. राव पुढे बोलू लागला. पण श्रेयसातून एक गोष्ट नक्की आहे की या बेपत्ता झालेल्या महिलामागे व खून झालेल्या महिलामागे आरोपी हा एकच आहे आणि आपल्याला लवकरात लवकर त्याला शोधून काढणं गरजेचं आहे. या तपासासाठी आपला खूप वेळ खर्च झाला आहे. त्यामुळे अजून कोणी महिला त्या नराधमाच्या कृत्याला बळी पडण्या अगोदर आपल्याला त्याला शोधून काढावंच लागेल. राव, तुझ्या म्हणण्यानुसार स्मिताचाही खून झालेला आहे. म्हणजेच आत्तापर्यंत 3 खून व 1 महिला बेपत्ता आहे आणि तीही जिवंत असण्याची शक्यता नाही. पण याला आपण शोधून काढायचं कसं? राव हसला व म्हणाला, श्रेयस, मी तुला म्हटलं होतं, गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो काही ना काही चूक नक्कीच करतो. असं म्हणून रावने आपल्या मोबाईलवरून एक कॉल केला व समोरील व्यक्तीला व्यवस्थित सूचना देऊन त्याने कॉल ठेवला. रावने आपला सर्व दिनक्रम आवरला व केसची फाईल निहाळत खुर्चीत बसला. त्याला काही वेळाने एक कॉल आला. काही वेळ बोलून त्याने तो फोन ठेवला. त्याला मोबाईलवरती एका ठिकाणचे लोकेशन आले व तो तडक स्टेजसोबत तिथे जाण्यास निघाला. काही वेळाने तो शहराबाहेरील एका रस्त्याला लागला. तोच रस्ता होता ज्या ठिकाणी मृतदेह मिळाले होते. मृतदेह मिळालेल्या ठिकाणी तो येऊन थांबला व कार रस्त्याच्या एका बाजूला पार्क केली. त्याच्या दुतर्फा आता घनदाट जंगल होतं.
तो मोबाईलवरील लोकेशन पाहत आज जंगलात जाऊ लागला. श्रेयसही त्याच्या मागोमाग जंगलात जाऊ लागला. 150 ते 200 मीटर आत गेल्यानंतर त्यांना काहीतरी सडल्यासारखा कुबट वास येऊ लागला. तो वास एवढा तीव्र होता की दोघांनी आपल्या नाकाला रुमाल लावला. काही अंतर गेल्यानंतर समोरील दृश्य पाहून दोघांनाही धक्काच बसला, कारण त्यांच्या समोर सडलेल्या अवस्थेतील 2 मृतदेह होते व त्यांच्या बाजूला काही श्वापदे आपापसात भांडणे करीत होती. अनेक ठिकाणाहून त्या मृतदेहाच्या मांसांचे लटके तोडलेले होते. रावने आपल्या जवळ बंदूक काढली व एक बार हवेत उडवला. त्या सरशी ती श्वापदे घाबरून पळून गेली. राव श्रेयसला म्हणाला, हे मृतदेह स्मिता व अजून एक महिला बेपत्ता होती आकांक्षा या दोघींचे आहेत. हे ऐकताच श्रेयसला धक्काच बसला. रावने PSI कांबळेंना फोन केला. त्यांना परिस्थिती सांगितली व आपले लोकेशन सेंड केले. राव त्या मृतदेहाचे निरीक्षण करू लागला व आजूबाजूला काय मिळते काही पाहू लागला. त्या मृतदेहाची अवस्था पाहून राव व श्रेयसला खूप वाईट वाटत होतं. त्यांच्या घरच्यांनी हे मृतदेह पाहिले तर त्यांची काय अवस्था होईल या कल्पनेने रावचे काळीज चिरत होते. रावने आजूबाजूला बारकाईने सर्व निरीक्षण केले. त्याला जे हवे होते ते बहुधात मिळाले होते. तो एका रेषेत जंगलाच्या एका बाजूला जात होता. तो जात होता गाडीच्या टायरीचे छाप त्याला घेऊन जातील तिथे, म्हणजेच त्या मृतदेहांना गाडीच्या मदतीने इथपर्यंत आणलं होतं. त्यामुळे त्या गाडीच्या टायरींचे निशाण जमिनीवर उमटलेले होते. राव त्या टायरींच्या निशाणांचा मागोवा घेत घेत जंगलाच्या बाहेर आला. राव म्हणाला, श्रेयस, म्हणजे हा जो कोणी येथे यांना घेऊन आलाय तो डांबरी रस्त्यावरून न येता या समुद्रकिनाऱ्याच्या बीचवरून आलेला आहे. कारण हे जंगल या समुद्रकिनाऱ्यावरून सुरू होतं व या ठिकाणी जंगलाच्या मध्यभागी जशी झाडांची दाटी आहे तशी नाही. त्यामुळे गाडी येथून सहज आत जाऊ शकते. राव व श्रेयस आता ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी समुद्राची वाळ होती व उजव्या बाजूला काही अंतरावर अथांग समुद्र पसरलेला होता व त्यांच्या पाठीमागे अवाढव्य जंगलाची सीमारेषा सुरू होत होती. राव व श्रेयस परत जंगलात जाण्यास निघाले. रावने त्या टायरींच्या निशाणांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपले व तो साधारण अर्धा 1 किलोमीटर चालून परत मृतदेहाच्या ठिकाणी होते तिथे आला. त्या ठिकाणी आता पोलीस फौजफाटा होता. रावला पाहताच PSI कांबळे त्याच्याकडे आले व त्याच्याशी थोडा वेळ चर्चा करून ते मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. त्या ठिकाणची सर्व व्यवस्थित पाहणी करून रावही तिथून निघाला. राव व श्रेयस त्यांच्या कारमधून जात होते. श्रेयसने रावला प्रश्न केला, राव, तुला कसे समजले की मृतदेह हे याच ठिकाणी आहेत व ते लोकेशन कोणी पाठवलं होतं तुला? श्रेयस, स्मिता तिच्या घरातून गायब झाली होती व तिचा मोबाईल हा घरी होता, बरोबर? बाकीच्या ज्या महिला बेपत्ता झाल्या व त्यांचा खून झाला त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन त्यांचं अपहरण ज्या ठिकाणावरून झालं त्याच ठिकाणी होतं. त्यानंतर ना त्या सापडल्या किंवा त्यांचा मोबाईल. पण स्मिताचं असं नव्हतं. तिचा मोबाईल तिच्या रूममध्येच होता आणि मुख्य म्हणजे ती तिच्या घरी रत्नागिरीला सुट्टीसाठी तिच्या घरी जाणार होती. त्यामुळे तिचं अपहरण झालं त्यावेळी तिचा मोबाईल तिच्यापाशीच असायला हवा होता. ती प्रेम प्रकारातून पळून गेली नाही हे मला आधीच माहिती होतं, कारण प्रेम प्रकारातून पळून जाणारी मुलगी कपडे व मोबाईल घरी ठेवून जाणं हे न पटणारं होतं. मला सारखा संशय येत होता की बाकीच्या महिलांचे अपहरण केलेला व्यक्ती यामागे असू शकतो. त्यामुळे मी तो मोबाईल पोलीस स्टेशनमधून लॅबमध्ये चेक करण्यासाठी आणला व मला त्यात स्मिताच्या रक्ताचे नमुने आढळून आले. त्यामुळे माझा संशय हा खात्रीत बदलला. जर स्मिताचं पैशासाठी अपहरण झालं असतं तर आत्तापर्यंत पैशासाठी तिच्या घरच्यांना कॉल यायला हवा होता, पण तसंही काही झालं नाही. आता स्मिताच्या मोबाईलवर रक्ताचे नमुने सापडले, पण तिच्या रूममध्ये किंवा तिच्या रूमबाहेर तशी काहीच शक्यता आढळून आली नाही. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की हा मोबाईल हा तिच्या ज्या ठिकाणी खून झाला होता तिथे होता. त्यामुळे मी सकाळी कंट्रोल रूममध्ये फोन करून तिच्या मोबाईलचे लोकेशन समजावं यासाठी त्यांना तिचा नंबर देऊन तपास करण्यास सांगितलं. पण राव, तिचा मोबाईल तर घरी होता व तोही चालू स्थितीत, मग ते जंगलातील लोकेशन तुला कसे सापडले? श्रेयसने आपली शंका बोलून दाखवली. श्रेयस, जर एका व्यक्तीचं कंट्रोल रूमला लोकेशन काढायचं असेल तर ते कळू शकते. तो व्यक्ती ठराविक वेळेत कोणत्या ठिकाणी होता हे समजू शकते. आणि मुख्य म्हणजे त्या गुन्हेगाराने स्मिताचे अपहरण केले, पण तो अपहरण करताना स्मिताचा मोबाईल स्विच ऑफ करायचा विसरला व त्याने त्या जंगलात तिला नेले व तिचा खून केल्यानंतर त्याला समजलं की स्मिताचा मोबाईल तिच्या पॅन्टच्या खिशात आहे. त्याने गडबडीत फोन स्विच ऑफ केला, पण नंतर त्याला समजले असावं की जर हिच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन पोलिसांनी शोधले तर तिथपर्यंत सहज पोहोचू शकतील. त्यामुळे त्याने परत मोबाईल सुरू केला. त्याच्या हाताला स्मिताचे रक्त लागलेले असणार, त्यामुळेच ते रक्त स्मिताच्या मोबाईलला लागणेही स्वाभाविक होते.
त्याने ते रक्त व्यवस्थित पुसले व कोणालाही न कळता तो मोबाईल तिच्या रूममध्ये परत आणून ठेवला आणि येथेच तो फसला. परंतु मोबाईल तिच्या रूममध्ये असल्याने तिचे लोकेशन चेक करायचा विचार पोलिसांना आला नाही. त्या गुन्हेगाराला त्याची चूक लक्षात आली असणार, परंतु मोबाईल तिच्या रूममध्येच असल्याने तिचे लोकेशन चेक करायचा विचार पोलिसांना आला नाही. त्या गुन्हेगाराला त्याची चूक लक्षात आली असणार म्हणून त्याने नंतर ज्या महिलांचे अपहरण केले त्याच ठिकाणी त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ केला होता. श्रेयस रावकडे दंग होऊन पाहत होता. त्याच्या कल्पनाशक्तीवर तो थक्क झाला होता. राव श्रेयसची तंद्री भंगत म्हणाला, काय झालं श्रेयस, असं भूत पाहिल्यासारखं काय पाहतोयस? यावर श्रेयस हसत म्हणाला, मग काय तर, गुप्तहेर जगतातलं असाधारण व्यक्तिमत्वाचं भूतच बघतोय मी. श्रेयसच्या या वाक्यावर रावने काही प्रतिसाद दिला नाही. तो म्हणाला, नाही श्रेयस, अजून आपल्याला तो खुनी सापडलेला नाही. त्याला लवकरात लवकर शोधून काढावं लागेल, नाहीतर तो नराधम अजून किती जणांना त्याच्या वासनेचा शिकार करेल हे सांगता येत नाही. राव, पण हे काम एकट्याचे आहे असं मला वाटत नाही, कारण अपहरण करून खून करणे हे एकटा व्यक्ती करू शकत नाही. एकापेक्षा जास्त जण असू शकतात श्रेयस, पण जे सिरियल किलर असतात त्यांच्यासाठी हे काय करणे अवघड नसतं. सिरियल किलर हा गुन्हेगारी मानसिकतेचा असतो. त्याला गुन्हे करायची चटक लागलेली असते, त्यामुळे तो एकटाही असे गुन्हे करू शकतो. अशा मानसिकतेचे लोक हे समाजासाठी खूप घातक असतात. एवढे बोलून रावने आपला लॅपटॉप ओपन केला व त्याला पेनड्राईव्ह कनेक्ट केला. स्मिता ज्या दिवशी गायब झाली होती त्यावेळेची तो CCTV फुटेज पाहू लागला, जे त्याने पहिल्या दिवशीच तेथील एका दुकानाबाहेरील CCTVतून मिळवले होते. राव ते CCTV फुटेज पाहत होता. श्रेयसही ते फुटेज निहाळू लागला. श्रेयसने रावला प्रश्न केला, राव, स्मिताच्या घराजवळ कुठेही CCTV फुटेज नाही आहेत. जे आहेत ते तिच्या घरापासून दूरवर काही शॉपवर आहेत. आणि या साऱ्या CCTV फुटेजमधून ती गाडी कशी शोधायची, कारण तो तर मुख्य रहदारीचा रस्ता आहे, तिथे दिवस रात्र वाहनांची गर्दी असते. राव CCTV फुटेजवरील नजर न हटवता श्रेयसला म्हणाला, श्रेयस, ज्यांनी कोणी हे केलं आहे तो जंगलाच्या दिशेने गेला आहे. त्यामुळे स्मिताच्या घरासमोरील फक्त डावा रस्ता जंगला दिशेने जातो. त्यामुळे आपल्याला फक्त तिथल्या रस्त्यावरील CCTV फुटेज पाहिजे आहेत, तेही रात्री 10 नंतरचे, कारण स्मिताचे तिच्या वडिलांचे शेवटचे बोलणे हे रात्री 10 वाजता झाले होते. असं म्हणून रावने थोडा वेळ CCTV फुटेज स्टॉप केले व त्याने आपल्या मोबाईल काढून एक फोटो श्रेयसला दाखवला व म्हणाला, श्रेयस, जंगलात जे टायरीचे निशाण मिळाले ते रिक्षाचे आहेत. त्यामुळे आपल्याला CCTV फुटेजमध्ये ज्या रिक्षा दिसतात त्यांच्यावरच लक्ष ठेवावे लागेल. रावने पुन्हा CCTV फुटेज चालू केले व तो ते पाहू लागला. राव व श्रेयस भरपूर वेळ ते फुटेज पाहत होते, पण जे रावला पाहिजे होते ते बहुधा त्याला मिळत नव्हतं. राव, त्या वेळेत तर भरपूर रिक्षा येताना जाताना दिसत आहेत. मग यातील आपल्याला हवी असलेली रिक्षा कशी सापडणार? रावने श्रेयसच्या प्रश्नाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तो ते फुटेज पाहण्यात हरवून गेला होता. साधारण अर्धा पाऊण तास राव ते CCTV फुटेज पाहत होता. प्रत्येक वेळी तो फुटेज स्टॉप करणे, झूम करणे, दुसरे फुटेज पाहणे हे त्याचं काम चालूच होतं. काही वेळाने रावने लॅपटॉप बंद केला. तो त्याच्या आरामखुर्चीत जाऊन बसला व त्याने एक सिगार पेटवली व डोळे बंद करून विचारात गुंतला. त्याच्या डोळ्यासमोरून त्या महिलांचे मृतदेह व त्यांच्यावर झालेला अत्याचार दिसत होता. त्याचे डोके रागाने ठणकत होते. तो बाल्कनीत गेला व त्याने मोबाईलवरून एक कॉल केला व तो परत आरामखुर्चीत येऊन बसला. रात्रीचे साधारण 7 वाजले होते. तो घराबाहेर पडला. काही वेळ निघून गेला. रात्री 10-10:30च्या सुमारास दाराची बेल वाजली. श्रेयसने दरवाजा उघडला. बाहेर एक 70-75 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती होता. दार उघडताच तो आत आला व रावच्या आरामखुर्चीत येऊन बसला. श्रेयसला त्या व्यक्तीचे वागणे बघून राग आला. तो त्या व्यक्तीला काय बोलणार, तोच त्या व्यक्तीने आपल्या डोक्यावरील पांढऱ्या केसांना टोप काढला. तो रावच होता. रावकडे आश्चर्याने पाहू लागला, कारण एवढे वर्ष त्याच्यासोबत घालवूनही तो त्याला ओळखू शकला नव्हता. श्रेयसने रावला वेषांतर करण्याचे कारण विचारले, पण राव खूपच थकला होता. तो श्रेयसला म्हणाला, उद्या सकाळी तुला सर्व समजेन. आता मी खूप थकलो आहे, आपण उद्या बोलू. असं म्हणून राव त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. सकाळचे 7-7:30 वाजले होते. राव अजूनही झोपला होता. श्रेयस धावत त्याच्या रूममध्ये आला व त्याने गडबडीने रावला उठवले. राव अंगाचे आळोखे पिळोके देत उठला. श्रेयस वर्तमानपत्र घेऊन रावच्या पुढे उभा होता. वर्तमानपत्र घेऊन उभा असलेल्या श्रेयसकडे बघत रावने मंद स्मितासे केले व म्हणाला, बोल श्रेयस, काय झालं, एवढ्या घाईने मला का उठवलंस? अरे, ही बातमी काय छापून आली आहे ते बघ आधी. आपण ज्या गुन्हेगाराला शोधत होतो त्याचा काल रात्री पोलिसांनी एन्काउंटर केला. त्याला पोलीस अटक करण्यासाठी गेले होते तेव्हा त्याने पोलिसावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रतिकार करण्यासाठी गोळीबार केला, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
अरे मग चांगलंच आहे की, आपल्याला त्याला शोधण्याचा ताप वाचला. पण राव, हे अचानक कसं झालं? पोलिसांनी तपास तर तुझ्याकडे दिला होता ना, मग त्यांना कसा गुन्हेगाराचा पत्ता लागला? राव श्रेयसकडे बघून फक्त हसत होता. मग श्रेयसला समजले. तो रावला म्हणाला, एक मिनिट, तूही काल रात्री कुठेतरी गेला होतास ना, त्यानंतर 10-10:30 वाजता वृद्धांच्या वेषांतरात घरी आला होतास. म्हणजे हे सर्व तूच घडवून आणलं आहेस तर. पण तू त्या गुन्हेगाराला कसं शोधलंस आणि त्याचा एन्काउंटर कसा केलास? अरे हो हो, सांगतो सगळं, धीर धर. आधी आपल्या दोघांसाठी मस्त कॉफी बनव, मी फ्रेश होऊन येतो, मग मी निवांत सगळं सांगतो. राव फ्रेश होण्यासाठी गेला व श्रेयस किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी गेला. काही वेळाने राव त्याच्या दिनक्रमावरून त्याच्या नेहमीच्या आरामखुर्चीत येऊन बसला. श्रेयसने गरमागरम कॉफीचा कप रावकडे दिला व तो सोफ्यावर बसला. श्रेयस म्हणाला, सांग ना आता राव, कसं घडलं हे सर्व? रावने कॉफीचा घोट घेतला व बोलू लागला. मी रात्री CCTV फुटेज पाहत होतो. मला स्मिताचं घर ज्या ठिकाणी आहे त्याच्या थोडे पुढे गेल्यावर एक मोबाईल दुकान होतं. त्याच्या बाहेरचे CCTV फुटेज मी मिळवले होते. जंगलात मिळालेल्या टायरीच्या निशाणावरून मला हे समजलं की या सर्व गुन्हा करण्यासाठी त्या व्यक्तीने रिक्षाचा वापर केलेला आहे. मी CCTV फुटेजमध्ये सर्व रिक्षावर लक्ष ठेवत होतो. गुन्हा ज्यावेळी घडला त्यानंतर त्या व्यक्तीने स्मिताचा मोबाईल स्विच ऑफ केला होता व नंतर ऑन केला होता. त्यामुळे खुनाची नेमकी वेळ माहिती पडली. परत त्याने तो मोबाईल तिच्या घरी आणून ठेवला. स्मिताच्या घरापासून ते जंगल साधारण अर्धा तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे मी त्या वेळेतील रिक्षा पाहण्यास सुरुवात केली. मग या रस्त्यावरून जी रिक्षा गेली व परत याच रस्त्यावर आली अशा रिक्षा मी पाहत होतो. पण त्यावेळी ती अनेक रिक्षा मला दिसल्या ज्या जाऊन परत त्या रस्त्यावर आल्या होत्या. त्यातून त्या गुन्हेगाराची रिक्षा शोधणे थोडे अवघड काम होते. मग माझ्या लक्षात आले, पल्लवी जी MNCमध्ये काम करत होती, ज्या ठिकाणाहून ज्या वेळेस बेपत्ता झाली होती त्यावेळेची CCTV फुटेज आपण घेतलेले होते. आता त्या दोन्ही ठिकाणी कोणती रिक्षा सेम नंबरची होती हे मी पाहण्यास सुरुवात केली. खूप वेळानंतर मला तशी एक रिक्षा सापडली जी स्मिताच्या घरासमोरील रस्त्यावर व पल्लवी ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाली होती त्याच्या समोरील रस्त्यावरून गेली होती. मी ज्या ज्या ठिकाणचे CCTV फुटेज घेतले होते ते CCTV हे हाय व्हिजनचे होते. त्यामुळे मला त्या रिक्षाचा नंबर सहज मिळाला. मी तो नंबर घेतला व ती गाडी कोणाच्या नावावर आहे शोधून काढले. त्या व्यक्तीचे डिटेल्स मला मिळाले व त्यावरूनच मी त्या व्यक्तीला शोधून काढलं. राव, पण त्या व्यक्तीने हे सर्व का व कसं केलं? राव थोडा वेळ शांत झाला. त्याने ड्रॉवरमधून एक सिगार काढली व तिचा झुरका घेत बोलू लागला. श्रेयस, त्या व्यक्तीचं नाव संतोष पटेल. खूप वर्षांपूर्वी तो बिहारवरून मुंबईत कामानिमित्त आला होता. तो वासनेच्या अधीन झाला होता. बिहारमध्ये सुद्धा त्याने एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तिचा जीव घेणार तोच काही लोकांनी त्याला पकडले व बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. तो 7 वर्षे तिहार जेलमध्ये होता. तिथून सुटल्यानंतर त्याने मुंबई गाठली. एवढा मार मिळाल्यानंतर व शिक्षा भोगूनही त्याला अक्कल आली नाही. तो इथे मुंबईत भाड्याच्या घरात राहू लागला. एका व्यक्तीकडून त्याने रिक्षा भाड्याने चालवण्यास घेतली. तो मुंबईत रिक्षा चालवू लागला. त्याच्या रिक्षात अनेक महिला प्रवासासाठी बसायच्या. त्यातून त्याच्या मनात पुन्हा कामवासना जागृत होऊ लागली. त्यातून त्याने महिलांना टार्गेट करायला सुरुवात केली. स्मिताही एकदा त्याच्या रिक्षात बसली होती. त्याने तिला घरी सोडले होतं. सर्व मुली सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या आहेत याची माहिती त्याने 2-3 दिवस तिच्या घरावर नजर ठेवून मिळवली होती. रात्री 10:30 वाजता तो तिच्या घरी गेला. तिच्या दाराची बेल वाजवली. तिने दरवाजा खोलताच बेशुद्ध करण्याच्या औषधाचा स्प्रे तिच्या चेहऱ्यावर मारला. त्यामुळे काही वेळात ती बेशुद्ध झाली. तिला एका पोत्यात घालून त्याने ते पोते रिक्षात घातले व तिथून निघून गेला. समुद्रकिनाऱ्याच्या मार्गे तो जंगलात जात होता. पण अचानक स्मिताला जाग आली. त्याने पोत्याचे तोंड बांधले नसल्याने ती त्यातून बाहेर आली व रिक्षातून उडी घेऊन पळू लागली. रात्रीच्या 11 वाजल्याने व तो जंगलाजवळील भाग असल्याने त्या ठिकाणी कोणी नव्हतं. संतोषला ती पळून जात असल्याचे समजले. त्याने तिचा पाठलाग सुरू केला व आपल्याजवळील कुऱ्हाड तिच्या दिशेने फेकली. ती कुऱ्हाड तिच्या डोक्यात घुसल्याने ती जागेवरच गतप्राण झाली. तो तिला घेऊन जंगलात आला. ती मृत असतानाही त्याने त्याची हैवानीत दाखवली व तिच्यावर अतिप्रसंग केला. पल्लवी जी MNCमध्ये जॉबला होती, तिच्यावर सुद्धा याने पाळ ठेवली होती. टॅक्सी स्टॉपच्या अलीकडेच त्याने रिक्षा थांबवून तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं व एका सामसूम ठिकाणी कोणी नसल्याचे बघून तिला स्प्रे मारून बेशुद्ध केलं. त्यानंतर तिलाही जंगलात आणून तिचा खून केला व त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला. पण यानंतर त्याने स्मिताच्या बाबतीत जी चूक केली होती ती केली नाही.
त्यांचा मोबाईल त्याने जंगलात जायच्या आधीच स्विच ऑफ केला व कार्ड फेकून दिले. बाकीच्या दोन्हीही महिलांबाबत त्यांनी हीच पद्धत अवलंबली. प्रेत सडायला लागल्यावर तो ते मृतदेह आत दूर जंगलात टाकायचा, पण जंगली श्वापदाने ते मृतदेह ओढून जंगलाच्या बाहेर आणले होते. आणि ज्या महिलेची ओळख पटली नाही किंवा तिची कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट झाली नाही, याचे कारण म्हणजे ती महिला सेक्स वर्कर होती. ती एका अपार्टमेंटमध्ये एकटीच राहायची. तिला कोणीही नव्हतं. त्यामुळे तिची मिसिंग कंप्लेंट कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली गेली नाही. ती अनेकदा 15-15 दिवस बाहेरच असायची. त्यामुळे शेजाऱ्यांनाही काही संशय आला नाही. त्या गुन्हेगाराने क्रूरतेचा सगळा विक्रम मोडला होता. ज्या महिलांना तो मारायचा त्यांचा मृतदेह जोपर्यंत सडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी शारीरिक अत्याचार करायचा. कधीही त्याला याबद्दल काही वाटले नाही. त्या महिलांतही आपल्यासारखा एक जीव आहे याची थोडीही पर्वा त्याने कधी केली नाही. त्याच्या या सायको माइंडमुळे व वासनेच्या भुकेमुळे त्या महिलांना नाहक आपला जीव गमावावा लागला. एवढे बोलून राव शांत झाला. नकळत एक अश्रूचा थेंब त्याच्या डोळ्यातून ओघळून शर्टावर पडला. तो 2 मिनिट डोळे बंद करून शांत बसला. श्रेयसला हे सर्व ऐकून धक्का बसला होता. काही वेळ शांततेत गेली. श्रेयसने पुढे रावला प्रश्न केला, पण त्या सैतानाचा एन्काउंटर कसा झाला आणि तू त्यावेळी वेश बदलून कुठे गेला होतास? रावने डोळे उघडले व तो बोलू लागला. श्रेयस, मला त्या रिक्षाच्या मालकाचे डिटेल्स मिळाले होते, पण हे त्या रिक्षाच्या मालकानेच केले आहे का हे मला पाहायचे होते. त्यासाठी मी वृद्धाच्या वेषांतरात त्या रिक्षा मालकाच्या घरी गेलो. त्याला सांगितलं की मी दुपारी तुमच्या रिक्षात बसलो होतो, तेव्हा माझी औषधांची थैली तुमच्या रिक्षात विसरलो आहे, ती मला हवी आहे. त्यावेळी त्या मालकाने गाडीचा नंबर विचारला, तो मी त्याला सांगितला. तेव्हा त्याने मला रिक्षा संतोषला भाड्याचा तोर दिल्याचे सांगितले व त्याचा पत्ताही दिला. मी त्या पत्त्यावर पोचलो. त्यानंतर मी त्याच्या घराची बेल वाजवली. दरवाजा उघडताच त्याने जसे महिलांना बेशुद्ध केले होते तसेच मी त्याच्या तोंडावर स्फेर मारून त्याला बेशुद्ध केलं व त्याला आत नेऊन खुर्चीत बसवून त्याला दोरीने बांधलं. त्याच्या रूममध्ये मला त्या 3 महिलांचे मोबाईल मिळाले व त्याने ज्या हत्याराने त्या महिलांची हत्या केली होती ती हत्यारही. तो काही वेळाने शुद्धीत आला. त्यावेळी मी त्याच्यासमोर माझी रिव्हॉल्वर धरली. त्यावेळी त्याने सर्व माहिती मला सांगितली. त्यानंतर मी PSI कांबळेंना फोन करून संतोष पटेलला आरोपी आहे व तो कुठे राहतो याची माहिती दिली व त्याला लवकरात लवकर अटक करायची सूचना केल्या. मला त्याने केलेल्या सर्व आरोपांचा पाढा वाचून दाखवला, परंतु त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश किंचितही दिसत नव्हता. याला फाशी होण्याइतपत सर्व पुरावे माझ्याकडे होते, परंतु त्याला फाशी देण्यासाठी खूप कालावधी जाणार याची मला जाणीव होती. त्यामुळे अशा विकृत मानसिकतेला वेळीच ठेचणं गरजेचं आहे असं मला वाटत होतं. पण मला कायदा हातात घ्यायचा नव्हता. त्यामुळे कायद्याच्या व्यक्तीनेच याचा शेवट करावा अशी माझी इच्छा होती. त्याप्रमाणे मी प्लॅन तयार केला. बाहेर पोलिसांची व्हॅन येण्याची वाट पाहिली. काही वेळात पोलीस फौजफाटा घराबाहेर आला. पोलीस दरवाजापाशी आले व त्यांनी दाराची बेल वाजवली. त्यावेळी परत मी त्याला स्प्रे मारून बेशुद्ध केलं. त्याच्या हाताची दोरी सोडवली व खिडकी उघडून त्याला पाठीमागून आधार देऊन त्या ठिकाणी व्यवस्थित उभं केलं. त्यानंतर माझ्याकडील बंदुकीच्या मुठीवर त्याचा हात धरला, जेणेकरून त्या बंदुकीवर त्याचे ठसे उमटावेत. माझ्या हातात हँडग्लोव्ज होतेच. त्यानंतर पोलिसांना इजा होणार नाही व त्यांना मी दिसणार नाही अशा पद्धतीने त्याच्या मागे लपून गोळीबार सुरू केला. त्यामुळे प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला व त्यातच एका पोलिसाची गोळी येऊन त्या नराधमाच्या डोक्यात लागली. तो जागीच मरण पावला. आत खोलीत व बाहेर अंधार असल्याने पोलिसांना काही अंदाज येणे अशक्य होते. त्यानंतर मी सावधतेने त्याच्या घराच्या गच्चीवर गेलो व तिथून खाली उतरून मागच्या बाजूने सटकलो. एवढे बोलून राव थांबला. श्रेयस थक्क होऊन रावकडे पाहत होता. काही वेळाने तो भानावर आला व हसत म्हणाला, हां राव, याला म्हणायचं साप भी मरा और लाठी भी नाही टूटी. श्रेयसच्या वाक्याला सहमती देत राव हे हसू लागला. अशा प्रकारे डिटेक्टिव्ह रावने एका नराधमाला त्याच्या योग्य ठिकाणी पोचवून महिलावरील अत्याचाराचा व खूनसत्राचा शेवट केला होता. मित्रांनो, कथा कशी वाटली याचा नक्की अभिप्राय द्या व लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.